गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, मात्र आवर हा दोन्ही बाजूंनी घातला पाहिजे. रानवनात फिरणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाला जी भाषा येते तीच तो बोलणार, अशा शब्दात भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे पडळकर यांची बाजू घेतली आहे. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला. 17 ते 18 तास उलटूनही भाजपनं अथवा मुख्यमंत्र्यांनी पडळकरांबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. दिलगिरी तर सोडाच, पण त्यांना खंतही वाटत नाही, असं अमोल कोल्हे म्हटले. पडळकरांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही. कोणाच्याही आईवडिलांवर बोलण्याचा अधिकार पडळकरांना नाही. पडळकरांशी चर्चा करणार असून अशी वक्तव्य ते परत करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कामधंद्यावर लक्ष द्यावं, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, सरकारच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका, असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय. तर शेती विकू नका, असंही आवाहन कडूंनी शेतकऱ्यांना केलंय. कर्जत जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी हातात आलेली पिकं पाण्यासोबत वाहून गेल्यानं शेतकरी हतबल झाला. या भागात आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बुलढाण्यातील लोणार सरोवराची पातळी महिनाभरापासून वाढलेली आहे. परिसरातील 12 मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. तर सरोवराच्या आतील काठावर असलेल्या कमळजा माता मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी आल्यानं यंदाच्या नवरात्रोत्सवावर जलसंकट ओढावलंय. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचं पाणी पळालंय. या पावसानं राज्यभरात पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोरड्या दुष्काळाचा सातत्यानं सामना करत असलेल्या मराठवाड्यात यंदा ओल्या दुष्काळाचं संकट गडद झालंय. विदर्भात 7 लाख हेक्टरला फटका बसलाय. तर पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. राज्यातील काही भागात पुन्हा पावसानं जोरदार तडाखा दिलाय. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. दरम्यान पुढील 2 दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाला एका आठवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बच्या धमकीचा मेल आला. सखोल तपासानंतर ही अफवा असल्याचं निदर्शनास आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. अटल सेतू ते वरळी सीलिंग जोडणीसाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी एल्फिन्स्टन ब्रिज बंद केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केलाय. दादर पूर्वेकडील भालचंद्र मार्ग ते टिळक उड्डाणपुलाकडे युरोनियन बंगलोपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. गुरुवारी रात्रीपासून 17 ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू राहतील. मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे. मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील नवी मुंबईच्या दिशेनं रस्त्याची लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यातच दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी खड्डे पडलेल्या रस्त्याची 5 दिवसात दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी कंत्राटदाराला दिलेत. तर पावसाळ्यानंतर व्यापक दुरुस्तीचं काम हाती घेण्याचेही आदेश कंत्राटदाराला यावेळी देण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईमध्ये 10 चाकी, ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. आजपासून 2 ऑक्टोबर या काळात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ही बंदी लागू असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहनं याला अपवाद असतील. शस्त्रक्रियागार सहाय्यक पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. या विरोधानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ही जाहिरात संकेतस्थळावरून मागे घेत ही पदं पदोन्नतीनं आणि अंतर्गत निवडीनं भरण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरातील रस्त्यांवर होणारी अतिक्रमणं, जागोजागी पडलेले खड्डे, तुंबलेली गटारं यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांनी आता थेट रस्त्यांवर उतरण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेले आहेत. काही ठिकाणी महापालिका आयुक्त हे स्वतः भेट देणार आहेत. औषधांवरील वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतींमध्ये ग्राहकांपर्यंत औषधं पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. सर्व औषध विक्रेत्यांच्या सहकार्यानं ग्राहकांना 22 सप्टेंबरपासून स्वस्त औषधं उपलब्ध करून देण्याचं पाऊल उचललंय. यामुळे जुनी किंमत असलेली ही औषधं देखील नवीन किमतींमध्ये ग्राहकांना मिळतील.
आता एक मोठी बातमी पुण्यामध्ये शिवसेना उभाठा पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे। पुणे महापालिकेत सत्ता परिवर्तन करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 4 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आणि मेळावा होणार आहे। दरम्यान या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना उभाठा जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। आता बातमी आहे दादा वहिनींमधल्या जुगलबंदीची। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर पार पडलं आणि या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते, खासदार, मंत्री आणि आमदार उपस्थित होते। यावेळी खासदार सुनेत्रा पवारांनी पक्ष संघटना आणि उमेदवारीबाबत बोलताना पक्षाला काही सल्ले दिलेत। उमेदवार निवडण्याबाबत सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या सल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। विजयी होणारेच उमेदवार निवडा असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। त्यावर हे मला चांगलं लक्षात ठेवावं लागेल। संघटना कशी वाढवायची हे आधीच सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला। आपल्याला लगेचच विस्तार करायचा नाही, उलट महाराष्ट्राबाहेर 10 ते 15 अशा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचं आहे जिथे आपण विजय मिळवू शकतो किंवा सक्षमतेने वाटाघाटी करू शकतो। प्रत्येक मतदारसंघासाठी आपल्याकडे मायक्रो प्लॅनिंग हवं, तेथील समाज रचना काय आहे, त्या मतदारसंघातील लोकांच्या 3 महत्त्वाच्या समस्या कुठल्या आहेत आणि प्रत्येक बूथसाठी नेमका आराखडा काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे। बढती आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या किंवा निवडणुकीतील उमेदवारी ज्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला की कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर आता ते मला जास्त चांगलं लक्षात ठेवावं लागेल। संघटना कशी वाढवायची हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो। याच्या आधी मी भाषण करायचो त्यावेळेस रात्रभर माझा म्हणजे गृहपाठ व्हायचा आणि मग सकाळी भाषण करायचो। आता फक्त असं झालंय की त्यांनी भाषण केलं आणि मी पण भाषण करतोय। माझा रात्री गृहपाठ झालाय त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच चाललंय, ते तिथं नोंद चाललेली आहे। बरोबर आहे, हे ठीक बरोबर आहे। आता कुठलं नाही झालं की माझं काय रात्री खरं नाहीच आहे। विजयदुर्ग गिरी येथे खोल समुद्रात नौका बुडून दुर्घटना झाली। हवामान खात्याच्या वादळी वाऱ्याच्या सूचना मिळाल्यानंतर नौका देवगड बंदरात परत येत असताना अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी गेलेली नौका बुडून अपघात झाला। 7 खलाशांना यामध्ये वाचवण्यात यश आलं। ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत 3 तास चर्चा झाली। चर्चेअंती मच्छीमारांना पुरवठा करणाऱ्या बर्फाच्या दरात टनामागे 85 ऐवजी 65 रुपये वाढीला मान्यता दिल्यामुळे बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय। या निर्णयामुळे हजारो मच्छीमार बर्फ वितरकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पारंपरिक विधी पार पडल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। नाशिक मुंबई महामार्गावरील स्टेट बँक परिसरात 2 तरुणींचा धिंगाणा पाहायला मिळाला। व्हिडिओमध्ये या 2 तरुणी एका इस्माला मारहाण करताना दिसतायत। यानंतर 2 तरुण येऊन या मुलींना समजावून घेऊन जातानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। जिल्हा परिषद सर्कल नवीन रोटेशन बदलला आव्हान देणाऱ्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावल्या आहेत। त्यामुळे आता निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झालाय। नागपुरातील मेंदूज्वराच्या संशयित नमुन्याची पुण्यामध्ये तपासणी होणार आहे। नागपुरात रॅपिड अक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम म्हणजेच मेंदूज्वराचे 8 रुग्ण आढळलेत। संशयित रुग्णाच्या नमुन्याची तपासणी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये करण्यात येणार आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यात जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटल्यानं परिसरातील शेतात पाणी झालंय। जळगावच्या चोपड्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार पडताळणीला आता सुरुवात झालेली आहे। 2002च्या मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या अनुक्रमांक आणि 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांक यांची पडताळणी करण्यात येते।
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 5 तासांच्या कालावधीमध्ये घेण्यात येतोय. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या लोकल, ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यंदा मुंबई महानगरपालिकेकडून कामगारांना बोनसची रक्कम 500 ते 1,000 रुपयांना वाढवली जाण्याची शक्यता आहे. मात्र कामगार संघटनेनं तब्बल 20% म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी 66,000 रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे. 1.5 वर्षापूर्वी लोकार्पण झालेल्या अटल सेतूवर खड्डे पडल्यामुळे कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. तसंच दोष दायित्व कालावधी 1 वर्षानं वाढवण्यात आलाय. पुढील 5 दिवसात रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले. वडाळा कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर मेट्रो गाडीच्या चाचणीला येत्या सोमवारी सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं या मार्गावर यासाठी तयारी पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे आता या मेट्रोचा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मार्ग सुरू होण्याच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पडलेलं आहे. जिल्हा परिषदांची गटरचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं शुक्रवारी फेटाळल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडेल असं चित्र आहे. चोखंदळपणे निवडलेली रिटेल दुकानं, प्रशस्त पार्किंगसह रिअल इस्टेट प्रकल्पातून नवी मुंबई विमानतळाला मोठा महसूल मिळणार आहे. नॉन एअरो सुविधांमुळे भारताची विमानतळं स्वयंपूर्ण व्यापारी परिसंस्था बनत असल्याचं चिन्ह असल्याचं नवी मुंबई विमानतळ कंपनीनं म्हटलंय. डेबिट कार्ड शुल्क, किमान शिल्लक रकमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आकारला जाणारा दंड, हप्ता चुकल्यास होणारा दंड अशा विविध शुल्कांच्या माध्यमातून जून अखेरीच्या तिमाहीत बँकांनी 510 अब्ज रुपये मिळवलेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं विविध शुल्क कमी करण्यासाठी बँकांना सांगण्यास सुरुवात केलेली आहे. मुंबई विद्यापीठातील शासन अनुदानित पदांवरून निवृत्त झालेले 127 शिक्षकेतर कर्मचारी आजही 2017 पासून प्रलंबित असलेल्या निवृत्ती वेतनाची वाट पाहत आहेत. या प्रतीक्षेत 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. काही कर्मचारी गंभीर आजारांशी झुंजतायत तर कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा 99.32% पोहोचलेला आहे आणि त्यामुळे सर्व तलाव भरण्यासाठी आता अवघ्या 10,000 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तलावातील पाणीसाठा 14,37,538 दशलक्ष लिटरवर पोहोचलेला आहे. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत काय वक्तव्य केलं पाहिलं नाहीये. मात्र कुठलंही वक्तव्य करत असताना माझ्या समवेत सर्वांनी पथ्य पाळायला हवं. कुणाचं मन दुखेल असं वक्तव्य करण्यास अर्थ नाही, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हटले. सोलापूर जिल्ह्यातील वाशी तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे चांदणी नदीवरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. या पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. सोलापूरकरांची हवाई सेवेची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या 2 मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठीची बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू होईल. तुळजापूरमधील बस स्थानकाचं नाव आता श्री तुळजाभवानी बस स्थानक करण्यात आलंय. तर जुन्या बस स्थानकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक असं करण्यात आलेलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बस स्थानकाचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं. सांगोल्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरलंय तर जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले. जळकोट नळदुर्ग रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकच्या मालेगाव मनमाडसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सखल भागासह शेतात पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. याचा फटका कांद्याच्या पिकाला बसलाय.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प 100% भरलाय. गल्हाटी प्रकल्पात गोदावरी नदीतून पाणी सोडण्याची मागणी गल्हाटी धरण संघर्ष समिती मागील 20 वर्षांपासून करते. दरम्यान आता गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं जलपूजन करण्यात आलं.